तर धावफलकामध्ये धाबा आपण जर पाहिलं तर तब्बल 16 धाबा 16 रन्स बॅक टू बॅक 4 चौकार लगावलेत संदेशने. नेक्स्ट बॉल आक्रमण केलं जाईल. क्षेत्ररक्षक येतो डाय मारण्याचा प्रयत्न. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धाबा आल्या. या 2 धाबा आणि 2 धाब्यांनी धाबा झाले ते धावफलकावरती तब्बल 18 धाबा 18 रन्स बॅक टू बॅक 4 चौकार. संदेश आतापर्यंत 5 चेंडू खेळतोय आणि 18 धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 18 आपल्याला पाहायला मिळते. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला आणखीन एक 4 धाबा येतील. धाबा झाले त्या 22 रन्स. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत स्थिती आपण पाहतो. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर आपण पाहिलं तर धाबा झाले त्या धावफलकावरती तब्बल 22 धाबा. म्हणजे समित फायटर्स अगदी चांगली सुरुवात करते. सन्मान्य आपण पाहिलं संघ मालक समित फायटर्स आनंदजी शिंदे आणि ऑपोजिशन मध्ये आपण पाहिलं तर ओमसाई 11 सन्मान्य संघ मालक महेंद्रजी शिंदे साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये लढत करतोय. गौरी 11 टीम आणखीन एक सामना जिंकलाय. म्हणजे अर्थातच आपण जर पाहिलं तर सन्मान्य शांतारामजी शिंदे साहेब यांचंही शुभागमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्याच माध्यमातून विजयजी शिंदे गुरुजी यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोविंदजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. सकाळच्या सत्रामध्ये तिन्ही मान्यवरांचं आपण करूया मनाच्या अंतकाडापासून मनपूर्वक स्वागत. लढत मात्र आता आपण जर पाहिली तर आपण पाहिलं धावा झाले तर धावफलकामध्ये 22 धाबा 22 रन्स. आता मात्र सेकंड क्रमांकाचे षटक अनुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अनुप मात्र सेकंड क्रमांकाचे षटक हाताळले. परंतु जर आपण पाहिलं तर जोडी संदेश आणि किशोरची जोडी चांगली फायटिंग करणारा मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती किशोर. नॉन स्ट्राईक एंड वरती संदेशने आपली कामगिरी केली. आता मात्र किशोर आक्रमण करण्याचा प्रयत्न. श्रवण कॅच सोडतोय. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावफलकावरती धाबा झाले ते आतापर्यंत 23 धाबा 23 रन्स आपण पाहतोय. थोडासा गडबडला परंतु झेल थोडासा ड्रॉप देखील केलाय. अनुप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड क्रमांकाचे षटक आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस फटका खेळलाय. चेंडूला उंची आहे. मिलिंद स्वतः असेल. चुकी करणार नाहीये. संदेश येईल बॅक टू पवेलियन. विकेटचं पतन जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. ओमसाई 11 आणि समित फायटर्सच्या माध्यमातून इथे मात्र लढत आपल्याला पाहायला मिळते. ही लढत मैदानाच्या आतमध्ये. चला टाळ्या वाजून सेलिब्रेशन करा. टीम मीटिंग करू नका. यावेळेस आपण पाहतोय डॉट चेंडू अनुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. संदेश किशोर आणि आता मात्र आपण पाहतोय न्यू बॅटर रवींद्र. संदेश बाद झालाय. आतापर्यंत आपण पाहतोय किशोर आणि रवींद्र. यावेळेस एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. दुसरीचा प्रयत्न आपण पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा कंप्लीट होतील. 2 धाब्याने धाबा झाले ते धावफलकामध्ये 25 धाबा 25 रन्स. समित फायटर्स आणि त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर ओमसाई 11 यांच्या दरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहिलं तरी ते मात्र एक सिंगल दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. सिंगल बाती थांबावं लागेल. धाबा झालेत ते मात्र धावफलकावरती. आतापर्यंतची स्थिती जर आपण पाहिली तर 26 धाबा 26 रन्स.
नेक्स्ट सामना पण सज्ज राहायचे. दयान फायटर 7895 आणि गौरी 11 दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आपण रिपोर्टिंग करा प्लीज. दयान फायटर 7895 आणि गौरी 11 आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धाबा झाल्या त्या 27 धाबा 27 रन स्कोर कार्ड वरती. मिलिंद आणि अनुप. मिलिंदचं पहिलं षटक 22 धाबा आले. त्यानंतर अनुप वरती आता मात्र आपण पाहतोय धाबा आले त्या मात्र 5 धाबा. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर धावा आल्या त्या 5. होणार हा जल्लोष जलवा होणार. मोर्नी प्रीमियर लीग आहे. पैसा खचाखच आहे आपल्या आयोजकांकडे, काही हरकत नाही आहे. मंडपचा एखादा बॅनर सुद्धा तोडा, त्याला देखील प्रॉफिट होऊ द्या. ऑर्डरच्या वरती एक्स्ट्रा चार्जेस त्यालाही मिळू द्या. 27 रन स्कोर कार्ड वरती मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज राजच्या माध्यमातून धाबा झाले त्या 27 रन स्कोर कार्ड वरती. चला वेळ दौडू नका प्लीज. काल दुपारी मॅचेस फास्ट झाल्या, सकाळी स्लो झाल्या. आज सकाळी मॅच फास्ट करूया. संध्याकाळी तुम्हाला चांगल्या पद्धतीची सेमीफायनल फायनल खेळायला मिळेल. डीप लॉंग लेग वरती चेंडूला मिळेल बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी धाबा झाले त्या तब्बल 4 आलेत. धाबा झालेत त्या 31. 31 धाबा पहिल्या चेंडूवरती 4. दयांश फायटर आणि गौरी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. इनिंग ब्रेक होईल, लगेच टॉस केला जाईल. ओमसा 11 आणि समित फायटर्स. नेक्स्ट बॉल फुल टॉस वरती फुल टोल वसूल. किती धावा मिळतील? मिळतील त्या 6. किशोर शिंदे. आता मात्र आपण पाहतोय फायटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्या त्या 37 धाबा 37 रन स्कोर कार्ड वरती. संदेशने सुरुवात करून दिली. आता मात्र किशोर चांगली बॅटिंग करतोय. सचिन शेलार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी किशोरसाठी 100 रुपये. प्रत्येक षटकाराला 101 रुपये. सचिन शेलार यांच्या माध्यमातून पहिल्यावरती 4, दुसऱ्यावरती 6. गोलंदाज राजवरती अटॅकिंग क्रिकेट दाखवले. धावा झाले तर 37 रन सभा पाहतोय स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॉल राजच्या माध्यमातून. चेंडूला उंची क्षेत्ररक्षक आहे, रिव्हर्स जज करेल, परंतु एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न नशिबाची साथ कुठे जाईल. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा आल्या. 3 धाब्याने धावा झाल्या त्या 40 धाबा 40 रन्स. रन्स 40 धाबा आतापर्यंतची स्थिती. 2.3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. धाबा झाल्या त्या 40. हो दांडी गुल केली आहे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटर जाईल बॅक टू पवेलियन. रन्स 40 धाबा स्कोर कार्ड वरती. 40 धाबा आतापर्यंतची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि विकेट देखील आली आहे. 2 विकेटचं पत्र आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव. 2 चेंडू शिल्लक आहेत. राज निघेल नेक्स्ट बॉल साठी. यावेळेस एक सिंगल.
सिंगलच्या माध्यमातून धाबा झाले धाव फलकामध्ये 41 रन्स. शेवटचा चेंडू शिल्लक. धाबा 41 रन्स. 2.5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 41 नो चेंडू आणि त्याच्यावरती आल्या त्या 6+1 धाबा आल्या त्या या 7. 48 धाबा 48 रन्स. समित फायटर्स बॅटिंग करते. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. होमसा 11च्या जोडीला प्रदीप शिंदेनी काल तिथे काय केलंय पिचला काय माहीत नाहीये. जल्लोष करतायत कालच्या दिवसापासून. न खेळता सामना जिंकवण्याचे काम प्रदीप शिंदेच्या माध्यमातून सुरू आहे. मैदानाच्या बाहेरून सगळे सूत्र हलवण्याचं काम कल्याण डोंबिवली ग्रामीण परिसरातून राग घेऊन आलेत. इथे मात्र डॉट चेंडू त्याला टॉस करूया. दयान फायटर 7895 आणि गौरी 11. विजय शिंदे गुरुजींना विनंती करतो की आपण टॉस करावा या मॅचचा. दयान फायटर 7895 आणि गौरी 11. तर 100 रुपये पारितोषिक आले किशोरचं. सामना संपल्यानंतर किशोर आपण घेऊन जायचे. धाबा झाले ते धावफलकावरती 48. 49चं लक्ष. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. चेंडू पाहिजे का? चला टॉस करूया. टॉस बॉक्स मध्ये जिथे दयान फायटर 7895 बलरामजी शिंदे साहेबांचा संघ आणि गौरी 11 विलोसजी शिंदे साहेब आणि रवींद्र शिंदे साहेब यांचा संघ. गौरी 11 संघ आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल आपण पाहिलं तर 3 सामने जिंकलाय आणि दयान फायटर 2 सामने जिंकलाय. दयान फायटर नाणेफेक जिंकले आणि फिल्डिंग घेतली. चला फिल्डिंग लावून घ्या अर्ध्या मिनिटात. समित फायटर्स तर 49चं लक्ष आता मात्र पार करायचं असेल ते मात्र दयान फायटर टीमला. गौरी प्रथम बॅटिंग करताना 48 धाबा जमवल्या. हो पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. वाईड चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज गौरवचा पहिला चेंडू. सगळ्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते आणि वाईड आणि खराब चेंडू आपण पहिलाच गोलंदाज गौरवच्या माध्यमातून. बॅटची लिडिंग एज. बॅटर जाईल बॅक टू पवेलियन. टीम मीटिंग करू नका. चला जागेवरून टाळ्या वाजून सेलिब्रेशन करा. आणखीन एक विकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
समित फायटर्स चांगली कामगिरी करतोय. प्रत्येक मॅच मध्ये एफर्ट दिलाय समित फायटर टीमने. बाकीचे सामने गोलंदाजीने जिंकले. आताचा सामना मात्र 48 धाबा जमवल्या. सर्कलच्या बाहेर एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावा आल्या. 2 धाब्याने धावा झाल्या. धाव फलकावरती तब्बल 3 धाबा आतापर्यंत जे आपण स्थिती पाहतोय 3 धाबा आल्यात. पहिल्या वरती वाईट, दुसऱ्या वरती विकेट, त्यानंतर 2 संधी गमावली. एकच सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून आपण पहिल्या तर धाबा झाल्या. धाव फलकावरती 4 धाबा, 4 रन्स. चार धाबा आतापर्यंत सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल गौरवच्या माध्यमातून पहिला चेंडू वाईट, त्यानंतर विकेट 2 आणि नंतर सिंगल. प्रकाश शिंदे ज्येष्ठ नागरिक यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्यांचं या ठिकाणी आमच्या मोंडे प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. एक सिंगल. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धाबा झाल्या त्या धाव फलकामध्ये पाहतोय 5 रन्स. पाच धाबा. यामुळे चेंडूला उंची संधी लाभती आहे. कॅट ड्रॉप होईल. एक सिंगल. सिंगलने आपण पाहिलं तर धाबा झाले. धाव फलकावरती 6 धावा, 6 रन्स. सिंगलने काही बिघडणार नाही आहे. पहिलं षटक गौरवच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळलं जात आहे. गौरव चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. विराज 11 आणि गौरी 11 यांच्या दरम्यानची लढत झाली. आता मात्र उमसाई आणि समित फायटर्स बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल. चेंडू अडवला परंतु गिरकी घेतल्यानंतर चेंडू कुठे गेला हे त्याला माहीत नाहीये, परंतु फिल्डिंग चांगली केली आहे. एक सिंगल. सिंगलने आपण पाहतोय धावा झाल्या त्या मात्र 7 रन्स. 12 चेंडू आणि 42 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे समित फायटरनं आतापर्यंत मॅचेस जिंकल्या गोलंदाजी होती, परंतु ही मॅच पहिल्यांदा बॅटिंग आली आणि काय बॅटिंग केली. समित फायटरने 48 धाबा जमवल्या. तर निश्चितच इथे मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला समित फायटरच्या माध्यमातून आता मात्र किशोर सेकंड षटक. आवाज एवढाच आहे, एवढाच आवाज. 12 चेंडू आणि 42. 12 चेंडू 42 धाब्यांची गरज. धाबा झाले ते मात्र 49 रन्स करायचे आहेत. यावेळेस पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेगला मिळतील त्या 6 धाबा. पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक कमी घेतली मिलिंद शिंदेनं, मात्र या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 6 धाबा झाल्या त्या 13. सामना कधीही ठेवू शकतो. या षटकात 20 धाबा आल्या तर 6 चेंडू 22 धाबा बाकी राहतील. त्या प्रत्येक टीममध्ये तिसरा गोलंदाज हा डोकेदुखी आहे त्या टीमला, त्यामुळे या षटकामध्ये जितक्या धाबा घेतल्या जातील तितके फायदेशीर असेल बॅटिंग करणारी टीम उमसाई 11 टीमला. सेट डाऊनला खेळतोय. नो मॅन्स लँड. गॅप मोठा आहे आणि फटकाही चांगला आहे. 4 मिळतील. 4 आल्याने धाबा झाले ते धावफलकावरती तब्बल 17 धाबा, 17 रन्स.
17 रन्स स्कोरबोर्ड वरती. 1.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत सद्यस्थितीला. पहिल्या चेंडूपती 6 आल्या, त्यानंतर दुसऱ्या चेंडूपती 4 आल्या, या 2 मध्ये 10 आल्यात. मी म्हटलं तसं जर बॅटिंग झाली तर ओमसाई 11 एक पाऊल पुढे येईल. पुन्हा फटका खेळतो, ही संधी गमावली आहे. खेळ ड्रॉप होती आहे. एक सिंगल आपण पाहतोय आणि सिंगलने आपण पाहिले धावा झाल्यात त्या 18 रन्स. मगरमच्छ का जबडा कॅच लेण्याची पद्धत आपण पाहिली, त्यामुळे चेंडू बसत नाहीये. कॅच ड्रॉप झाला, खेळायला नाही गेला तर आपण पाहिलं तर ते धावा झाले ते मात्र 18 धावा 18 रन्स स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये. श्रवण हे चेंडू मिलिंद आता मिस करेल. स्ट्राईक भेटली असती, कॅच सुटलेला. पहिला पाहत राहिला की कॅच होते की नाही. मिलिंदची ही चूक झाली, कारण या षटकात जर जितके चेंडू डॉट येतील तर मग शेवटच्या षटकामध्ये महाग जाईल. 18 रन्स 18 धाबा स्कोर कार्ड वरती सद्यस्थितीला. 18 रन्स. श्रवण इथे मात्र आपण पाहतोय तर कॉन्फिडन्स हाय झालाय. किशोरकडे अनुभव आहे. तर अंकुश शिंदे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपल्या मोडणी प्रीमियर लीग मध्ये. आपले मनपूर्वक आणि मनापासून स्वागत. 18 धाबा 18 रन्स स्कोर कार्ड वरती. या बळीस फटका खेळतोय. शेवटचा चेंडू बघा, पहिल्या 2 मध्ये 10 आले आणि उरलेले 4 मध्ये 1च आली. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. हे नडेल आता मात्र आपण पाहतोय ओमसाई 11ला. जिथे कॅच ड्रॉप झाला तिथे स्ट्राईक मिलिंदलाच घ्यायची होती. मिलिंदला वाटलं कॅच होईल, धावबाद होईल, परंतु तोपर्यंत वेळ भरपूर होता. या चुका नडतात. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 31. मी पहिलाच म्हटलं उरलेल्या 4 होते चेंडू. पहिल्या 2 मध्ये 10 आलेल्या, 4 मध्ये 8 आल्या असत्या, 18 झाल्या असत्या. समीकरण थोडं बदललं असं 6 20 6 18 झाल्या असत्या, परंतु आता शेवटचं षटक 31. रवींद्र म्हणजे 5 षटकारांची आवश्यकता. बघा 3 षटकार आपण मानू शकतो की मेक करता येतील, परंतु 5 साडू वर्सेस साडू, जो जिंकेल किंवा हरेल एकमेकांना देऊ आपण आयोजक मंडळी लाडू. रवींद्र 6 चेंडू 31. बघा रवींद्र कॉन्फिडेन्शियल गोलंदाज नाहीये, परंतु चुका काय झाल्यात. विकेटसाठी 100 रुपये चंदन, सिक्ससाठी सुद्धा 100. पहिल्या चेंडूवरती 6 आल्या. बघा किती फरक पडलाय. मागच्या षटकामध्ये जर 4 चेंडूमध्ये 1 आले, तिथे जर 10 धावा जरी असत्या म्हणजे 20 धावा, आता 6 22 असत्या तरी फरक पडला असता, कारण आता पूर्ण 4 षटकार लागवायचे आहेत मिलिंदला. धावा झाले त्या 24 रन्स. यानंतर दयांश फायटर्स आणि गौरी 11 आपण सज्ज राहायचे. तर मैदानाच्या आतमध्ये ड्रोन कॅमेऱ्याचा देखील वापर केला जातोय. यावेळेस आपण पाहतोय नेक्स्ट बॉल रवींद्र. आणखीन फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि 4-6 आल्या असत्या फायदा झाला असता. प्रयत्न चांगला आहे. मी म्हटलं ना मागच्या षटकाच्या 10 धावा घेतल्या नाही, 4 मध्ये 1च धावा आली. ते नडते आता मिलिंदला. कॅच होईल की नाही ती नंतरची गोष्ट. पळाला असता, स्ट्राईक मिळाली असती, तो पाहत राहिला कॅच होते की सुटते. सुटल्यानंतरही चान्स होता, तेव्हा देखील स्ट्राईक घेतली नाही. गमवावे लागते. इथे मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. अठ्ठावीस 28 रन्स. स्लोअर चेंडूला फसलाय.
2 आल्या धावा झाल्या 30 रन्स. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 19. 3 चेंडू 19 म्हणजे 3 षटकार जरी लगावले तरी देखील दुसरीचा प्रयत्न. धावा झाले ते मात्र 32. मॅच हातातून गेली. मी पहिलंच म्हटलं मागच्या षटकातील जे 4 चेंडूमध्ये मिलिंदने स्ट्राईक घेतली नाही, एकच आली तिथे नडले, परंतु समित फायटर्स दांडी गोल केले. वा बघा रवींद्र कसं ऍक्शन करतोय. मिलिंद शिंदे देखील मैदानाच्या बाहेर. मोर्नी प्रीमियर लीगचा जल्लोष. दोघांनाही 100 रुपये आले चंदन शिंदे यांच्या माध्यमातून. रवींद्रसाठी 100 आणि मिलिंदसाठी 100. चला मॅच फिनिश झाले. मॅच जिंकले समित फायटर. चला विनंती असेल दयान फायटर अर्ध्या मिनिटात मैदानात जा. चला दयान फायटर टीम आपण लगेच मैदानामध्ये जायचंय. काय माहिती झाले असतील 4 जिंकले. चला दयान फायटर फिल्डिंग लावून घ्या. संदेश ठरले सामनावीर. संदेश आपला सामनावीर पुरस्कार घ्यायचा आहे.